महत्त्वाची बातमी. सध्या महाराष्ट्रात SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पण अनेकांना अजूनही एक प्रश्न पडतोय की SIR म्हणजे नेमकं काय आणि याचा आपल्या मतदार यादीशी नेमका काय संबंध. त्यामुळे आपण अगदी सोप्या भाषेत ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊयात. तर सर्वात आधी जाणून घेऊयात SIR म्हणजे नेमकं काय. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मतदार यादीची विशेष पडताळणी आणि दुरुस्ती करण्याची संपूर्ण प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत ठेवली जाते. या प्रक्रियेदरम्यान BLO अधिकारी प्रत्येक घराला भेट देतात. त्या घरात नोंद असलेले मतदार प्रत्यक्ष त्या पत्त्यावर राहतात का याची खातरजमा करतात. जर एखादी व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली किंवा तिचं निधन झालं असेल तर आवश्यक तपासणीनंतर तिचं नाव या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. याच वेळी ज्या तरुणांचं वय 18 वर्ष पूर्ण झालंय आणि जे मतदानासाठी पात्र आहेत त्यांची नावेही मतदार यादीत समाविष्ट केली जातात. त्यामुळे मतदार यादीतील चुकीची किंवा डुप्लिकेट नावं कमी होण्यास मदत होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं नाव SIR यादीमध्ये आहे की नाही कसं तपासायचं. यासाठी तुम्हाला भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा त्यांचं अधिकृत मोबाईल ऍप वापरायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्च युअर नेम इन SIR हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची माहिती भरल्यानंतर तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासता येईल. याशिवाय लास्ट SIR ई-रोल या पर्यायावर क्लिक करून राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र निवडल्यावर संपूर्ण मतदार यादीही तुम्हाला पाहता येते. आणि जर का या यादीमध्ये तुमचं नाव दिसत नसेल तर घाबरण्याची गरज नाहीये, कारण आवश्यक कागदपत्रांसह SIR प्रक्रियेद्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येतो. यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पालकांचे नाव जुन्या मतदार यादीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक BLO अधिकारी याबाबत तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगतात. लक्षात ठेवा, मतदार यादीत तुमचं नाव असणं हा प्रत्येक पात्र नागरिकासाठी महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे एकदा तरी तुमचं नाव तपासून घ्या आणि गरज असल्यास वेळेत दुरुस्ती करून घ्या. त्याचबरोबर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.